मुरंबा या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे तारा फोनवर बोलत असते. ती म्हणते, आता मात्र मज्जा येणार आहे अक्षय आणि काकूची. आत्ता ते सगळे फोटो मी सेंड केले. तितक्यात अर्था तिथे येते. अर्था म्हणते, हे काय, हेच तारा तारा दीदी, तू हे सगळं काय करत आहेस? तेव्हा आता मात्र तारा तारा तिला बोलत असते. तारा म्हणते, अजिबात आवाज काढायचा नाही, हे सगळं मीच केलं आहे, पण आता मात्र तू काहीच करू शकत नाही. तारा म्हणते, हे काय करत आहेस, तुला माहिती आहे ना? तर तारा म्हणते की हे सगळं माझ्या आईला जे जमलं नाही ना, ते मी केलं आहे, मी करत आहे. आणि मग तारा म्हणते तर इथे अर्था म्हणते, असं तू ही चांगलं सवय नाही आहे. तू काकू आणि तुला माहिती आहे ना, रमा काकू आणि अक्षय काका किती एकमेकांवर प्रेम करतात. तर इथे तारा म्हणते, मला अजिबात यांचा मला त्यांची जोडी फुटलेली हवी आहे. तर ताराला ती हात पिरगळते आणि म्हणते की आता मात्र तारा म्हणते की तू कुणाला सांगायचं नाही. बघ आता, बघ माझ्याकडे स्माईल कर. आणि इथे अर्थाचं तोंड धरते आणि अर्थाला गप्प करते. इकडे अक्षयला काहीच कळत नाही. अक्षय म्हणतो, हे सगळं कुणी केलं असेल? आणि अक्षयच्या गळ्यामध्ये येऊन रमा पडते. आई आजी पण तिथेच उभे असतात. तेव्हा अक्षयच्या गळ्यामध्ये रमा पडते. रमा म्हणते, खरंच मला तुमचं प्रेमच कळालं नाही. मी किती मला आता कळालं आहे की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आणि त्यामुळेच मी साईंबरोबर जे लग्न आमचं जमलं होतं ते मी कॅन्सल केलं. मी तुमच्याशीच लग्न करणार आहे. आणि मग साई पण तिथे येतो. साई म्हणतो, खरंच रमा आणि अक्षय, तुझं प्रेम बघून मलाही खूप छान वाटलं आहे. आणि आता मी तुमच्यामध्ये येणार नाही आणि कधीही येणार नाही, कारण की मला समजलं आहे अक्षय रमाच हे एकमेकांसाठी आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत. त्यामध्ये आता मात्र तुम्ही दोघं एकमेकांशी लग्न करा. आता मी तुमच्यामध्ये येणार नाही, असं साई अक्षयला सांगत असतो. आणि हे सगळं बघून साई म्हणतो की आता मात्र मीच तुमचं लग्न लावून देईल आणि मीच हे सगळं पार पाडेल, असं आता साई सांगत असतो. इकडे आयाजीला तर शॉकच बसतो की हे सगळे कसे तयार झाले. तर इथे अक्षय म्हणतो की स्वराला आता ते फक्त रमा म्हणते की आता तू मात्र फक्त तुम्ही स्वराला इथे आणा. एकदा की स्वरा इथे आली की तिला मी सांगून टाकेल, तू आमच्यामध्ये येऊ नकोस. आता मला माझी चूक समजली आहे. आणि मग इथे साई म्हणतो की अहो रमा, जर स्वरा नावाची मुलगीच जर अस्तित्वात नाही तर कुठून तो स्वराला आणेल? तर रमा म्हणते की हे सगळं काय झालं आहे? आणि मग येथे साई म्हणतो की हो, हे खरं आहे, कारण की स्वरा नावाची मुलगीच नाही, कारण की अक्षय तुला फसवत आहे. आणि मग असं जेव्हा साई म्हणतो तेव्हा रमा म्हणते की अक्षय, तुम्ही खरं सांगा, तुम्ही मला फसवत आहात का? आणि मग इथे अक्षय म्हणतो, नाही रमा, ऐक जरा, माझं ऐकून घे. आणि मग इथे आयाजींना वाटत असतं की आता हे काय चाललं आहे. आणि मग हे सगळं स्वप्न असतं. आणि मग जेव्हा जाग येते तेव्हा अक्षयला कळतं की हे सगळं स्वप्न आहे. अक्षय म्हणतो, बापरे, हे काय भयानक स्वप्न होतं, हे सत्यात नको उतरायला. मी आत्ताच्या आत्ता जाऊन रमाला सगळं काही खरं सांगून टाकणार आहे. आणि नाहीतर रमाला फोनच करतो. अक्षय लगेच मोबाईल घेतो, रमाला फोन लावत असतो. रमा काही फोन उचलत नाही. अक्षय म्हणतो, बापरे, आता एक चांगली झपदिशी कानाखाली स्वप्नात बसली आहे, खऱ्यामध्ये नको हे बसायला, असं बोलून अक्षय बाहेर येतो. तितक्यात रमा आणि साई घरी पोहोचतात. तेव्हा रमा म्हणते की अरे वा, कुठे निघालात? तेव्हा आता आम्ही इथे आलो आहे इतक्या रात्री काही हे सांगण्यासाठी की आता तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही, मीच इथे आलेली आहे. आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला केळवणाला बोलवलं, आता आम्हीही तुम्हाला बोलवायला हवं. तेव्हा साई म्हणतो की आता मात्र स्वरा आणि तुम्हाला बोलवायलाच आम्ही इथे आमंत्रण द्यायला आलेलो आहे. तेव्हा आता साई आणि रमा हे दोघे अक्षयला केळवण्यासाठी बोलवण्यासाठी घरी आलेले असतात. तेव्हा आता रमा आणि साई म्हणतो की पटकन अक्षय, स्वराला फोन कर आणि तिलाही सांगून टाक. आई आजी म्हणते, हो अक्षय, काय करायचं? तेव्हा आता आई आजी म्हणते की हा मोठा गोंधळच वाढला आहे. आता साई म्हणतो, अरे तू 2 दिवसात बोलवलं तरी चालेल, कारण की स्वराची सुद्धा आमची समोरासमोर भेट होईल आणि सगळ्यांची तिथे स्वरालाही बघायला मिळेल. तेव्हा आता रमा म्हणते की हो, तुम्ही जसं आम्हाला केळवणाला बोलवलं तसंच आमचीही आता वेळ आहे की तुम्हाला बोलवायची. आता त्यामुळेच आम्ही रावलं नाही म्हणून इथे आलो. तितक्यात आता अक्षयचे वडील बाहेर येतात. ते म्हणतात की काय चाललं आहे? आणि आता उद्या अक्षयचा बड्डे आहे आणि त्या बड्डेसाठी आम्ही पार्टी ठेवली आहे. तेव्हा रमा म्हणते की हो ना, माझ्या लक्षातच नाही. अक्षय तेव्हा आता शशिकांत म्हणतो की
स्वराच्या लक्षात आहे स्वरा उद्या पार्टीला येणार आहे आणि बघ ना रामा, तुझ्या देखील लक्षात नाही की अक्षयचा बड्डे आहे. अक्षय म्हणतो हो ना, आणि म्हणूनच ती पार्टी आम्ही उद्या ठेवली आहे. तुम्हीच हवं तर आमच्या इथे या उद्या पार्टीला, तिथेच तुम्हाला बघायला मिळेल. आणि मग इथे शशिकांतनी उद्याची पार्टी सांगितलेली असते. तेव्हा आता रमा म्हणते हो ठीक आहे, बघूया. तर आई, आजी आणि अक्षय आणि शशिकांत ही सगळी एका रूममध्ये येतात. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की काय करायचं. आता शशिकांतला प्रश्नच पडलेला आहे. अक्षय म्हणतो की आता मात्र हे नाटक थांबवा. आणि मग आता उद्याची पार्टी त्यांनी इथे ठरवलेली असते. हे फोटो कोणी पाठवले आणि त्याच्यात आणि आर्था आणि आरोही येते. तेव्हा आता आरोही म्हणते की हे फोटो आर्था ताईला माहिती आहे कोणी पाठवले. आर्था म्हणते की मी तिथून जात होते, तारा दीदी फोनवर बोलत होती आणि हे सगळं ताराने केलेले आहे. तिनेच फेक अकाउंटवरून हे सगळे फोटो पाठवलेले आहे. आता शशिकांत म्हणतो की हे सगळं त्याच्या पाठीमागे, ताराच्या पाठीमागे नक्कीच कोणीतरी आहे आणि तिला हे कोणीतरी करायला लावत आहे. आता मात्र त्या ताराला सोडणार नाही. अक्षय म्हणतो की आता हा माझा प्रश्न आहे, माझ्या बाबतीत तिने केलं ना, मीच जाऊन. आता अक्षयने इथे ताराला जाब विचारत असतो. तेव्हा इथे इरावती म्हणते की शांत बस, का ओरडतोस तिच्यावर, आणि ही स्वरा कोण आहे. स्वरा जर कोणी नाहीच आहे ना, हे तू का मान्य करत नाही. इरावती अक्षयला विचारत असते. तेव्हा अक्षय म्हणतो हे मला काही माहीत नाही. स्वरा प्रकरण तू बाजूला ठेव, हे का केलंस ते अगोदर सांग. तितक्यात शशिकांत येतो. शशिकांत म्हणतो की मला माहिती आहे, मी तिला लहानपणापासून ओळखतो. ते इरावतीच ताराच्या पाठीमागे आहे आणि ताराला हे सगळं करायला लावत आहे. तू घाबरू नकोस, आता उद्याची पार्टी आपली ठरलेली आहे. आणि तितक्यात आता इथे ताराला फोन येतो आणि ती बाहेर जाते. आता मात्र तारा म्हणते की आता मात्र मजा येणार आहे, खूप मोठा ट्विस्ट आता उद्या बघायला मिळणार आहे. स्वरा कोण आहे. इरावती म्हणते चला बघूया, उद्याच समजेल की ही स्वरा कोण आहे आणि स्वरा आहे की नाही का यांचं नाटक आहे. आता पुढील भागामध्ये जंगी पार्टी अक्षयच्या बड्डेची ठेवलेली असते आणि पुढील पार्टीमध्ये आता येथे रमा देखील आलेली असते. पुढील भागामध्ये रमा पार्टीला येते. आरोही आईला आवाज देते की आई आल्याशिवाय केक कापायचा नाही आणि आईला आवाज देताच येथे स्वरा आलेली असते. स्वरा मोठा फुलांचा गुच्छ घेऊन आता आलेली असते आणि रमाने स्वराला बघितलेलं असतं. अक्षय आणि स्वरा आता हे एकत्र उभे असतात आणि एकत्र गप्पा मारत असतात. आता रमाचा मात्र इथे जळफळाट झालेला आहे. खरंच ही स्वरा कोण आहे, रमाला माहिती होईल का?